अन्नदान आहे की नाही. माणसाला फारच भरपूर ही सेवा होत राहिली. ज्या शनिदेव भगवंताच्या दरबारामध्ये सेवेचा योग आहे. तुम्हा सर्व ज्ञानवंत मायबापांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न आहे. दादांची उपस्थिती, परिसरातील भजनी मंडळी, पूजन मंडळी आहे की नाही, सर्व मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अशा स्वरूपानं महाराज अशीच आमच्याकडून सेवा होत राहावं. आणि आपल्या परिसरातले पंचक्रोशीतले रेणकापूर असो, झाडगाव असो, लोहगाव असो, अनेक दस्तापूर असो, अनेक स्वरूपानं बाहेर येऊन इथं सेवा करणं मोठा आनंद. आणि योग महाराज बघा ना, कीर्तनाचं मुहूर्त बी आपलं टाईम बी किती मोठ्या आनंदानं सुचविला आहे. 7 वाजता सुरुवात आणि 7 ते 9 महाराज ह्या वेळेमध्ये येऊन. आणि ही वेळ म्हणजे प्रसन्नतेची वेळ आहे की नाही. जसं 5 ते 7 जो गोरज असते मुहूर्त, त्या गोरज मुहूर्तावर महाराज प्रसन्नता आहे, तशी ही प्रसन्नता कीर्तनाची. नाहीतर 9 ते 11 सेवा व्हायली, माणूस घरून फुल जेवून येते. आता ते मनाभावातून खरंच कीर्तन ऐकतं का सांगा घडी. आता ते बळजबरी असते, कोणाच्या काही असते, कोणी म्हणतं इकडं तिकडे बसोस तर तिथं कीर्तनाला कामून जाईल ना तिथं. म्हणून महाराज हे खरं मुहूर्त, खरं आनंद हेच आहे महाराज. 7 ते 9 योग चांगला आहे. गोड असं आयोजन आमच्या वैजनाथ महाराजांचं. पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो. टाळी वाजून एकदा स्वागत करा सर्वजण. आमचा परिवार आहे संपूर्ण वैजनाथ महाराजांचा. आईसाहेब असतील, सगळे असतील. अगदी तन मन धनानं मोठ्या आनंदानं सेवा चालू आहे. तन मन धन सब कुछ तेरा, समर्पण क्या लागे मेरा, ह्या न्यायाप्रमाणे गोड अशी सेवा. पुनश्च एकदा भजनी मंडळीचं मनापासून धन्यवाद. दोन्ही मृदंग, तरुण तडफदार, शुभम महाराज, भगवान महाराज, गोड असं आयोजन झालेली सेवा हनुमंतरायांच्या शनिदेव भगवंताच्या चरणावर समर्पित करून वाणीला इथंच पूर्ण राम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय